तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मधील चौथा पाठ सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? आईच्या शब्दांनी कवितेला दिलासा मिळाला. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ओळखले. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? कारण त्रासाबद्दल ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहत, म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कविता पी.टी. उषा या भारतातील अव्वल धावपटूला आदर्श मानते. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धेमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू आहे. यामुळे कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? कविताच्या धावण्याचा सराव नाशिक येथे होता आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविताला करावी लागे. ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी कविताला 11वीला बोस मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा प्रश्न कविताच्या आई-वडिलांना होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी विजेंद्र सिंग यांनी कविताला आपल्या घरी ठेवून घेतले. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवीन ओळख मिळाली. यामुळे हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. प्रश्न इ. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकली त्यावेळी हर्सुल सावरपाडा येथे जणू दिवाळीच साजरी झाली होती. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. कविताचे आई-वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कमीपणा वाटू दिला नाही. यामुळे कविताचे आई-वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात. प्रश्न 3. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. पण वेगळेपण, लहानपण. दार, चमकदार, नोकरदार. पणा, कमीपणा, शहाणपणा. पणी, लहानपणी, जिवंतपणी. आर्थिक, व्यावहारिक. अखंडित, अचंबित. प्रश्न 4. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. रमेशची हरवलेली गाडी सापडली त्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. सोहमकडे आंबे स्वस्त असल्यामुळे त्याच्याभोवती लोकांचा गराडा होता. कणखर बनणे.
दररोज सकाळी व्यायाम केल्यामुळे वरदचे शरीर कणखर बनले. ओढाताण होणे. कबीरची शेतात आणि शाळेतील अभ्यास यामध्ये ओढाताण होत होती. नात्यातील वीण गहिरी असणे. वेद आणि आदित्य यांच्या नात्यातील वीण गहिरी होती. वणवण सहन करणे. प्रतीक नोकरीच्या शोधासाठी वणवण सहन करत होता. प्रश्न 5. समान अर्थाचे शब्द लिहा. माय, आई, लेक, मुलगी, बळ, शक्ती, गहिरे, खोल, क्रीडा, खेळ, वडील, पिता. प्रश्न 6. तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? तो का आवडतो? मला दोरी उडी हा खेळ अधिक आवडतो कारण हा एकट्याने खेळता येतो. तसेच या खेळामुळे आपल्या शरीराचा व्यायामही होतो. प्रश्न 7. तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही? ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. मला मैदानी खेळ आणि बैठे खेळ दोन्ही खेळ आवडतात. दोन्ही खेळ हे आपल्याला आनंद देतात. तसेच दोन्ही खेळात स्पर्धा असते. त्या स्पर्धेत आपल्याला जिंकण्याची आस असते. प्रश्न 8. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तुमची गल्ली, गाव कशाने वेढलेले आहे? वेढलेले म्हणजे चारही बाजूंनी वेढा घातलेले. आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. वेढलेले सगळीकडे. अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत. इथे वेढलेले याचा अर्थ आहे जिकडे तिकडे सगळीकडे. कार्यालयात अनिताबाई नेहमी फायल्यांनी वेढलेल्या असतात. इथे वेढलेल्या याचा आजूबाजूला आणि समोर असा अर्थ होतो. प्रश्न 9. शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचा व समजून घ्या. म्हणजे फक्त हे शब्द पाहायचे आहेत, वाचायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. उद्योग, औद्योगिक, शिक्षण, शैक्षणिक, बुद्धी, बौद्धिक, नीती, नैतिक, संस्कृती, सांस्कृतिक, भूगोल, भौगोलिक, इतिहास, ऐतिहासिक, विज्ञान, वैज्ञानिक. प्रश्न 10. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य पातळी, खेळांचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा कशा पार पडल्या, बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार. क्रीडा महोत्सव. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव कोल्हापूरच्या शाहू विद्यालयाच्या पटांगणात डिसेंबर 15 ते 17 पर्यंत संपन्न झाला. या महोत्सवात तब्बल 25 शाळांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि 10 षटकांचे क्रिकेट ही होते. या महोत्सवात मला खूप आवडलेली स्पर्धा होती फुटबॉल. या खेळामध्ये खेळाडूंनी राज्यस्तरीय निवड होण्यासाठी दोन्ही गटांनी चुरशीची लढत दिली. स्पर्धा खूप चांगल्या वातावरणात पार पडल्या. शेवटच्या दिवशी क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. मी खो-खो खेळते. खो-खोमध्ये आपल्या शाळेचा संघ राज्य पातळीवर खेळलाच पाहिजे असे मला या क्रीडा महोत्सवामुळे मनात इच्छा निर्माण झाली. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.